त्यांचा गुलाम बनणार नाही। मी वरणगावच्या सभेत आलो, पहिले वरणगाव ते विचाराल की नाही तर फक्त वरणगावमध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे, कुठे झाली काय सांगतो? हे बघा, वरणगावमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जे मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिले, सरपंच राहिले, नगरसेवक राहिले, त्यांनी आज बहुतेक या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर या ठिकाणी मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। 400 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वरणगाव नगरपालिकेमध्ये 6 नगरसेवक या ठिकाणी आमचे आता निवडून आलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये वरणगाव शहराचा विकास करण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। आता वरणगाव हे भाजपचा बालकिल्ला होता, आता तुम्ही भाजपच्या बालकिल्ल्यामध्ये सुरंग लावलेला आहे। अनेक लोक शिंदे सरकार यामध्ये पक्ष प्रवेश करत। हे बघा, आम्ही भाजप शिवसेनेचा प्रस्ताव युतीचा केलेला होता, मांडलेला होता, पण तो होऊ शकला नाही। भाजपचेही काही नगरसेवक निवडून आले, आमचेही नगरसेवक निवडून आले, अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले, असं विचित्र काम या ठिकाणी झालेलं आहे। पण तरीसुद्धा महायुती म्हणून महायुतीच्या माध्यमातून जी कामं आम्हाला करता येतील ती करण्याचा आम्ही पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू। हो, इम्तियाज जलील म्हणताय येत्या काळात आम्ही महाराष्ट्र पूर्ण हिरवागार करू, असं इम्तियाज जलील म्हणताय। इम्तियाज जलील म्हणताय महाराष्ट्र पूर्ण हिरवागार करू। हे बघा, कोणी म्हटल्यानंतर कोणी सांगत नाही। आता इथे शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये किती मुस्लिम आहे असं कोणाच्या म्हणण्याने काही गोष्टी हिरवागार होऊन जातील आणि पिवळ्यागार होऊन जातील ह्याला काय अर्थ नाही आहे। उलट माझा त्यांचा सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये। संजय राऊत म्हणतायत की एकनाथ शिंदे रुसून बसलेले आहेत आणि दिल्लीला सोनबाईसारखे चक्रा मारत आहेत। आणि त्यांना काय माहिती कोण सून आणि कोण सासरा? ऑलरेडी या गोष्टी बोलण्यापुरता त्यांच्या मर्यादित आहे। त्यांना हे माहीत नाही आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात 2 नंबरचा पक्ष म्हणून या ठिकाणी परफॉर्मन्स केलेला आहे।